आता आपण बनवत आहोत फ्राईड राईस। तर इथे कढई गरम करत आहोत। तर कमी साहित्यात हा मसाला फ्राईड राईस कसा करायचा ते बघूया। तर इथे कढई गरम झाल्यावर यामध्ये तेल टाकायचं आणि तेल तापून घ्यायचं। तेल तापून झालं की यामध्ये मोहरी टाकायची। तर येथे तेल तापून झालेलं आहे। आता यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तळून घ्यायची। तर ही मोहरी 1 मिनिट चांगली तळून घ्यायची। बघा मोहरी तळत आहे। तर मोहरी तळून झाली की यामध्ये जिरं टाकायचं। तर बघा मोहरी तळून झालेली आहे। आता यामध्ये जिरं टाकायचं। तर तेल कडक असल्यामुळे जिरं पण पटकन तळून झालेलं आहे। कांदा जास्तच टाकायचा। आता हा कांदा तळून घेत आहे। फिरून घ्यायचा। आता हा कांदा तळून झाला की यामध्ये चवीनुसार हळद टाकायची। तर इथे हळद टाकायच्या आधी मिरचीचे तुकडे करून टाकलेले आहे आणि ते तळून घ्यायचे। आता ही मिरची पण तळत आहे। तर ही मिरची तळून घ्यायची। तर इथे हळद टाकायची। आधी हळद तळून घ्यायची। चवीनुसार तिखट, हे घरी तयार केलेलं तिखट आहे। मसाला फिरून घ्यायचा। हा थोडा कलर येण्यासाठी मसाला, सुहाना मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता। आता हे सर्व तळून झालेलं आहे। तर इथे भात हा शिजून घेतलेला आहे आधीच। तर इथे हे तळून झालेलं आहे सर्व। तर आता यामध्ये हा शिजलेला भात टाकायचा आहे।
आणि भात टाकून झाला की फिरून घ्यायचं. जर तुम्ही फिरवता फिरवता याच्यावर झाकण ठेवलं मीठ चवीनुसार आणि झाकण ठेवून वाफ 3 ते 4 वेळेस काढली तर हा जो फ्राईड राईस आहे तो अतिशय टेस्टी लागतो आणि चवीलाही फार छान होतो. आता फिरून घेत आहे. पाच ते 6 मिनटं चांगला वाफ निघेपर्यंत फिरून घ्यायचा भात. आणि तुम्हाला जर जमत नसेल हा फ्राईड राईस तर वाफ काढून एक प्लेट ठेवून 2-3 ते 3 वेळेस वाफ काढून घ्यायची. म्हणजे त्याला चव चांगली येते. आणि फिरवत राहायचा. गॅस कमी नाही करायचा, गॅस मिडियमच ठेवायचा. हे बघा फिरवतच आहे. तर परत एकदा फिरवत आहे. असं 4-5 वेळेस फिरवलेलं आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकायचा. तर इथे कोथिंबीर टाकत आहे. फिरून घ्यायचं परत. तर हा फ्राईड राईस तयार आहे. तर कमी साहित्यात फ्राईड राईस तयार आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे फ्राईड राईस. तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. तर बघा छान कलर आलेला आहे असं या राईसला.